नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूट मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपल्याला काय बघायचंय बघा, आपला जो विषय आहे बेसिक मॅथमॅटिक्स. सब्जेक्टचं नाव काय आपल्या? बेसिक मॅथमॅटिक्स. शॉर्टकट मध्ये आपण त्याला M1 सुद्धा असं म्हणतो, कारण की आपल्याकडे डिप्लोमा मध्ये फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर अशा दोन्ही सेमिस्टर मध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स विषय बघायला भेटतो. त्यामुळं आपण जो पहिल्या सेमिस्टर मधला जो मॅथमॅटिक्स विषय आहे आपला बेसिक मॅथमॅटिक्स, त्याला शॉर्टकट मध्ये M1 म्हणतो. आणि जो तुमच्या पुढच्या सेमिस्टरला सेकंड सेमिस्टरला विषय असणार आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्याला आपण M2 असं म्हणतो. तर आज आपल्याला काय बघायचंय की आपला जो बेसिक मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे, आताच आपण जस्ट 10वी करून आलेलो विद्यार्थी असन, तर त्यामुळं आपल्याला माहिती पाहिजे की या बेसिक मॅथमॅटिक्स विषयामध्ये आपण 10वी पर्यंत जे शिकलो बघा, आपण जसं जसं पुढच्या वर्गात जातो तर आपल्याला मागच्याच वर्गातला एखादा धडा पुढे असतो, एखादा चॅप्टर तोच रिपीट असतो, पण त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा पार्ट एक्स्ट्रा ऍड झालेला असतो. म्हणजे जर हे तुम्हाला रिलेट झालं की तुम्हाला हे समजलं की 10वी पर्यंत आपण हा धडा शिकलो होतो, हा चॅप्टर शिकलो होतो, आणि आता तोच चॅप्टर आपल्याला पुन्हा एकदा आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडासा वाढ झालेला आहे. काही फॉर्म्युले वाढले असतील, काही नवीन स्टेप त्याच्यामध्ये आले असतील, काही नवीन थेरम असतील बघा, प्रमेय वगैरे होते, त्याला आपण थेरम म्हणतो. तर आता ते आपल्याला पहिले डिस्कस करायचं की 10वी मध्ये आपल्याकडे काय होतं आणि आता त्याच्यामध्ये ऍड होऊन आपला जो सिलेबस काय आहे, आपला जो बेसिक मॅथमॅटिक्स विषय आहे तो काय आहे, त्याच्यामध्ये नवीन चॅप्टर कोणते की जे तुम्ही जीवनामध्ये पहिल्यांदाच शिकणार आहे. म्हणजे म्हणायचा अर्थ कसा, 8वी 9वी 10वीला काही टॉपिक असे होते की जे तुम्ही 8वीला पण शिकले, 9वीला पण शिकले, आणि तोच टॉपिक तुम्हाला परत 10वीला सुद्धा होता, फक्त त्यानं थोडा थोडा वाढ होत गेला. आणि काही चॅप्टर असे येणार आहे की जे पूर्णपणे नवीनच आहे. पूर्णपणे कसे नवीनच आहे. मग पूर्णपणे नवीन असलेले चॅप्टर त्याच्यामध्ये काय होतं, भरपूर जणांना ते अवघड जातं, भरपूर स्टुडंटला ते अवघड वाटते. का बरं? कारण की तुम्ही फर्स्ट टाइमच नाव ऐकता, फर्स्ट टाइमच त्याचे फॉर्म्युले नवीन येते, आणि भरपूर जणांना जो एक महत्वाचा टॉपिक असतो बघा आपला ट्रिग्नोमेट्री नावाचा, मराठीमध्ये आपण त्याला त्रिकोणमिती असे म्हणतो बघा. आता मी तुम्हाला इंग्लिश वर्ड पण सांगणार आणि मराठी वर्ड पण सांगणार. का बरं? तर आपले बरेचसे विद्यार्थी मराठी मीडियम मधून शिकलेले असतात आणि त्यांना प्रॉब्लेम जाऊ नये त्याच्यामध्ये, त्यांना पण त्याचा रिलेशन जे मिनिंग जे सगळं पूर्ण आपल्याला समजलं पाहिजे, व्यवस्थित ते कळायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला पहिले 10वी मध्ये आपल्याला काय होतं ते सांगतो बघा, आणि 10वी झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय शिकायचं ते आपण डिस्कस करू. बघा, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो बघा, पहिला जो पार्ट होता आपला मॅथ पार्ट 1, आठवत असेल 10वी मध्ये आपल्याला मॅथ पार्ट 1 होता, भाग 1 गणित भाग 1. त्याच्यामधला जो पहिला चॅप्टर होता बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, असा धडा होता बघा आपल्याला, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. याला मराठीमध्ये आपण असं म्हणतो, दोन चलातील रेषीय समीकरणे. आठवते? दोन चलातील रेषीय समीकरणे. आता हे का सांगतो मी, तर काही जणांचं मराठी मीडियम मध्ये असन, बरोबर, तर त्यांना आता इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणते हे लक्षात ठेवायचंय, कारण की इथून पुढे आपल्याला सगळे सब्जेक्ट जे सगळे टॉपिक जे ते इंग्लिश मध्ये असणार आहे, आणि भरपूर जण इंग्लिश वर्ड थोडेसे नवीन नवीन वाटतात. त्यासाठी मी इथं दोन्ही लँग्वेज मध्ये लिहिले बघा, ते समजण्यासाठी. मग बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, जे सेमीचे विद्यार्थी होते, इंग्लिश मीडियम होते, त्यांना अशा टाईपचं चॅप्टरचं नाव दिसत असन, आणि जे मराठी मधून शिकले असतील त्यांच्यासाठी दोन चलातील रेषीय समीकरणे असा धडा होता, चॅप्टर होता. तर याच्यामध्ये काय होतं बघा, 2 व्हेरिएबल्स होते. किती होते? 2 व्हेरिएबल. आता व्हेरिएबल्स म्हणजे काय, इथं आपण बघितलं होतं बघा, असे की इक्वेशन असायचे ज्याच्यामध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल्स, म्हणजे एक असायचा x आणि दुसरा असायचा y, असे काही इक्वेशन होते बघा. ax प्लस by इज इक्वल टू c असं आपलं इक्वेशन होतं. मग याच्यामध्ये आपण म्हणायचो x आणि y काय आपले व्हेरिएबल्स आहेत, चल आहेत, बरोबर. दोन चल कोणते? x आणि y. याच्यामध्ये इक्वल टू चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे आपण याला इक्वेट करतो. इक्वेट करतो म्हणजेच त्याचं इक्वेशन तयार केलं, त्यालाच काय म्हणायचं, इक्वेशन झालं. इक्वल टू साइन आलं, इकडून एक व्हॅल्यू असणार, इकडून एक व्हॅल्यू असणार, म्हणजे काय तयार झालं, ते एक इक्वेशन तयार झालं, समीकरण तयार झालं. मग आपण हा जो टॉपिक शिकलो होतो, तर याच टॉपिक मध्ये आता काय होणार बघा, आता चॅप्टर होता आपल्याला तिथं. मग याच टॉपिक मध्ये तुम्ही असं काहीतरी बघितलं असेल बघा, 2 व्हर्टिकल लाईन्स होत्या. 2 व्हर्टिकल लाईन्स अशा असायच्या. या 2 व्हर्टिकल लाईन्सला आठवत असेल की आपण असं 2 व्हर्टिकल लाईन शिकलो होतो,
तर याला आपण वाचायचो डिटर्मिनंट. याला काय म्हटलं जातं? डिटर्मिनंट म्हटलं जातं. बघा, याला काय म्हटलं जातं? डिटर्मिनंट. मराठीमध्ये आपण त्याला निश्चयक असं म्हणायचो. याला काय म्हटलं जायचं? निश्चयक असं म्हटलं जायचं. तर त्याला जाता लक्षात ठेवा की वर्ड काय? डिटर्मिनंट. 2 व्हर्टिकल लाईन मध्ये असे 4 डिजिट लिहिले जायचे, 1 2 3 4, आणि मग आपण याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचो. काय करायचं इथं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचो. तर या टॉपिकचं नाव काय होतं? डिटर्मिनंट. 10वीला असताना पहिला धडा होता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, आणि त्याच्यामध्ये एक टॉपिक होता तुम्हाला डिटर्मिनंट नावाचा. तर हाच टॉपिक आता आपल्याला पुन्हा एकदा लागणार आहे. म्हणजे हाच जो टॉपिक आहे ह्यो पुन्हा एकदा तुम्हाला इथं लागणार आहे. या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला एक रूल होता बघा, ज्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणायचो. त्याला आपण काय म्हणायचो? क्रॅमर्स रूल. आठवत असेल क्रॅमरचा नियम. क्रॅमर्स रूल म्हणजे काय? क्रॅमरचा नियम. 10वी मध्ये प्रत्येकाने केला असणार आहे, कारण की याचा एक क्वेश्चन जो होता तो फिक्स बोर्डाच्या पेपरमध्ये विचारला जायचा. फिक्स तुम्हाला येणार म्हणजे येणार. याचं फिक्स टॉपिक होतं क्रॅमर्स रूल वरती. एक क्वेश्चन 101% येणार म्हणजे येणार, असा आपला तो बोर्डाचा पॅटर्न होता. मग त्यामुळे यो टॉपिक सर्वांनी केलेलाच असणार आहे. आणि यो टॉपिक आता तुम्हाला परफेक्ट ठेवायचा आहे. काय ठेवायचं हो? एकदम परफेक्ट ठेवायचं. बघा, मी तुम्हाला बेसिक सांगायलो की मॅथ जर तुम्हाला चांगलं करायचं असेल, इम्प्रूव्ह करायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं पहिलं तुमचं टास्क आहे की डिटर्मिनंट तुम्हाला आला पाहिजे. डिटर्मिनंट तुम्हाला एकदम व्यवस्थित आला पाहिजे. सोपं आहे बघा. आपण असे 4 डिजिट लिहायचो आणि याचं क्रॉस मल्टिप्लाय करायचो. आता हे आपण जेव्हा टॉपिक शिकणार आहे का त्याच्यामध्ये मी सांगणार. आता फक्त मी इंट्रोडक्शन देतोय की एक टॉपिक होता आपल्याला, तो इथं लागणार आहे परत. आता लागणार कुठे? मग आपण म्हटले लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असा धडा होता, जो डिटर्मिनंट नावाचा चॅप्टर होता. डिटर्मिनंट चॅप्टरनी जो आपला टॉपिक होता, त्याच्यामध्ये क्रॅमर्स रूल मध्ये आपण त्याचा वापर केला होता. 4 नंबर आपल्याला असे दिले, क्रॉस मल्टिप्लाय आपण करायचो, आणि इथं 2च व्हेरिएबल होते. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे? आपला एक व्हेरिएबल आणखीन वाढवला. एक व्हेरिएबल आणखीन वाढवला म्हणजे काय झालं असेल? मग मला सांगा. 2 व्हेरिएबल तुम्ही शिकले, एक्स आणि वाय. 2 व्हेरिएबल तुम्ही शिकले, एक्स आणि वाय. एक व्हेरिएबल वाढला, एक्स वाय नंतर कोण येतं? झेड येतं. बघा, सिंपल आहे. एक्स वाय नंतर कोण येतं? झेड येतं. म्हणजे आता इक्वेशन काय बनणार? हे वाला जे इक्वेशन तुम्ही 10वीला शिकले होते, याच्यामध्ये एक व्हेरिएबल वाढला म्हणजे आता इक्वेशन असेल ax प्लस by प्लस cz इक्वल टू डी. ax प्लस by प्लस cz इक्वल टू डी. म्हणजे एक व्हेरिएबल वाढवला आणि त्याच्यामुळं आता तुम्हाला एक व्हेरिएबल वाढल्यामुळं अशा टाईपचं एक इक्वेशन तयार झालं. मग या इक्वेशन रिलेटेड तुम्हाला एक टॉपिक येणार. या इक्वेशन रिलेटेड तुम्हाला एक टॉपिक येणार. डिटर्मिनंट रिलेटेड एक टॉपिक येणार आहे. तर डिटर्मिनंट रिलेटेड एक पुढचा जो चॅप्टर आहे बघा, आता त्याचं नाव सांगतो मी. पुढचा टॉपिक आहे जो तुम्हाला या डिटर्मिनंट रिलेट करणार आहे. डिटर्मिनंट रिलेट म्हणजे कसा? याच्या सारखा एक चॅप्टर येणार आहे. याच्या सारखा. त्याचं नाव असणार आहे मॅट्रिक्स. त्याचं नाव काय असणार आहे? मॅट्रिक्स. बघा, आता या आपण 10वी पर्यंत शिकलेलो आहे. आता याच्या पुढं काय शिकायचं आपल्याला? तर मॅट्रिक्स नावाचा एक चॅप्टर येणार आहे. बरे, कुठं शिकले होते तुम्ही? अल्जेब्रा या चॅप्टर मध्ये. कुठं शिकले होते? अल्जेब्रा मध्ये. अल्जेब्रा या सब्जेक्ट मध्ये. मॅथ पार्ट 1 म्हणजे आपला अल्जेब्रा होता. तर मॅथ पार्ट 1 मध्ये तुम्ही टॉपिक शिकलेले आहे. तर त्याच अल्जेब्राचा रिलेटेड टॉपिक आपल्याला या सेमिस्टर मध्ये मॅट्रिक्स हा चॅप्टर येणार आहे. मॅट्रिक्स चॅप्टर येणार आहे, तिथे बघायचं. आता मॅट्रिक्स म्हणजे कसं? आता सिंपल मध्ये सांगतो, एकदम सिंपल. जास्त डेफिनेशन वगैरे सांगत बसत नाही. आपल्याला अजून टॉपिक बघायचे, पुढचे इंट्रोडक्शन बघायचे. तर मॅट्रिक्स म्हणजे काय? आता सिंपल लक्षात ठेवा की जसं तुम्ही हे 2 व्हर्टिकल लाईन मध्ये 4 नंबर लिहिले, 4 डिजिट आणले, त्याला डिटर्मिनंट म्हटलं होतं आपण. तसंच मॅट्रिक्स म्हणजे काय? तर सिंपल असं स्क्वेअर ब्रॅकेट. सिंपल असं स्क्वेअर ब्रॅकेट. किंवा मग बघा, आता याच्यामध्ये टाईप्स आहे, भरपूर वेगवेगळे टाईप आहे. पण सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा की जसं आपण इथं 2 व्हर्टिकल लाईन मध्ये 4 डिजिट लिहिले, त्याला डिटर्मिनंट म्हटलं. त्याला जर आपण असं ब्रॅकेट मध्ये लिहिलं, त्याला जर आपण असे ब्रॅकेट दिले, बघा असे 4 डिजिट येणार किंवा जास्त बी येणार. 4 येणार, 9 येणार, 6 येणार, 8 येणार, असे वेगळे. तर ही काय तयार झाली? आपली एक मॅट्रिक्स. सिंपल मध्ये लक्षात ठेवा की अशा टाईपची आपली एक मॅट्रिक्स असणार. मग इथून पुढं आपला जेव्हा पण चॅप्टर असणार, पूर्ण चॅप्टर मध्ये तुम्हाला ही मॅट्रिक्स शिकायची आहे, पूर्ण चॅप्टर मध्ये. मग मॅट्रिक्स म्हणजे फक्त तेवढीच का? तर तुम्ही असं पण दाखवू शकता 1 2 3. ही पण एक मॅट्रिक्स आहे. बघा, स्क्वेअर ब्रॅकेट काढला असा 2 4 7 3 1 5. ही पण एक नंबर कोणते पण असतील, ही पण एक मॅट्रिक्स आहे. म्हणजे तुम्हाला काय दिसेल? आडव्या रेषेमध्ये काहीतरी नंबर लिहिलेले आहे आणि उभ्या रेषेमध्ये काहीतरी नंबर लिहिलेले आहे.
याला काय म्हणायचं आपल्याला, मॅट्रिक्स म्हणायचं. म्हणजे जे की आपले नंबर असणार, डिजिट असणार, त्याला हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आणि व्हर्टिकल लाईन मध्ये आपण ब्रॅकेट मध्ये अरेंज करतो. हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आणि व्हर्टिकल लाईन मध्ये, त्याला म्हटलं जातं मॅट्रिक्स. म्हणजे कोणाच्या रिलेटेड हो, अल्जेब्रा रिलेटेड एक टॉपिक येणार आहे. बरं, 10वी मध्ये होता, आता त्याच्या पुढचा पाठ आपण येऊ शिकणार. चला पुढे चालू आपण. त्याच्यानंतर तुम्हाला एक आठवत असेल बघा, स्टॅटिस्टिक नावाचा चॅप्टर होता बघा. स्टॅटिस्टिक नावाचा एक चॅप्टर होता, मराठीमध्ये आपण त्याला सांख्यिकी असे म्हणतो. मराठीमध्ये सांख्यिकी असे म्हणतो बघा. स्टॅटिस्टिक नावाचा एक चॅप्टर होता. तर याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकले असतील बघा. मीन फाइंड करायला काय काय शिकले बघा तिथं. मीन फाइंड करायचा. मीनलाच आपण मध्य असे म्हणतो, बरोबर. मीन म्हणजेच काय, मध्य. याला कसं डिनोट करायचं आपण, एक्स बार या सिम्बॉलनं. एक्स बार असा सिम्बॉल होता. मग स्टॅटिस्टिक मध्ये तुम्ही काय शिकले, तर तुमच्याकडे काहीतरी डेटा दिला जायचा, नंबर दिले जायचे, आणि त्या डेटाचा तुम्ही काय करायचे, मीन, मध्य फाइंड आउट करायचे, बरोबर. मध्य काढा, मध्यता काढा, मीडियन किंवा मोड फाइंड करा, असे तिथं क्वेश्चन होते बघा. मीन, मोड आणि मीडियन. मग त्याच्यामध्ये मग काही मेथड होत्या, ऍज्युम मीन मेथड, चालतं, स्टेप डेव्हिएशन मेथड, अशा वेगवेगळ्या मेथड तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. तर स्टॅटिस्टिकचा हाच पार्ट, मीन फाइंड करायचा. मग याच्यामध्ये अजून एक पुढचा एक पार्ट येणार आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणून असा एक पार्ट येणार आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. एसडी फाइंड आउट करायचा. आता यो मीन तुम्ही ऑलरेडी फाइंड केलेलं आहे कुठं, 10वी मध्ये असताना. अशा टाईपचं काहीतरी तुम्ही फॉर्म्युला पण वापरलेला बघा. एक्स बार म्हणजे काय, सर्व एक्स आय ची बेरीज, सर्व जेवढे पण नंबर आहे तुमच्याकडं त्या सर्वांची बेरीज करा, त्याला डिवाइड बाय टोटल नंबर करा, त्याला डिवाइड बाय टोटल नंबर करा. असा एक बेसिक फॉर्म्युला. आता मी नुसतं एक इंट्रोडक्शन देतोय बघा. ते असं बेसिक फॉर्म्युला तुम्ही शिकले होते. तर एक लक्षात आलं असेल की याच्याच रिलेटेड, याच्याच सारखा काहीतरी फॉर्म्युला वगैरे येणार आपल्याला, आणि तो कोणता चॅप्टर असणार आपला, स्टॅटिस्टिक, सांख्यिकी नावाचा. चालतं. तर यो पण चॅप्टर तुम्हाला परत एकदा आहे, यो पण चॅप्टर तुम्हाला परत एकदा आहे बघा. एक लक्षात आलं, एक अल्जेब्राचा चॅप्टर असणार आहे, एक यो स्टॅटिस्टिकचा चॅप्टर असणार आहे. बरं, आता आपण काय करू, पार्ट 2 कडे चालू. आता कुठे चालू आपण, पार्ट 2. पार्ट 1 मधलं एवढंच. आता तुम्ही म्हणलं सर तिथं आम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग नावाचा चॅप्टर होता, तर तो कॉमर्स मध्ये असणार. आता तो कुठं असणार, कॉमर्स मध्ये. त्याचं आपल्या रिलेटेड काही नसणार इथं इंजिनिअरिंग मध्ये. त्याच्यानंतर बघा, एक ट्रिग्नोमेट्री नावाचा चॅप्टर आठवत असेल. ट्रिग्नोमेट्री नावाचा आपल्याला एक चॅप्टर होता बघा, मॅथ पार्ट 2 मध्ये, गणित भाग 2 मध्ये. ट्रिग्नोमेट्रीला काय म्हटलं जातं बघा, त्रिकोणमिती. त्रिकोणमिती नावाचा धडा होता, ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती. तर याच्यामध्ये तुम्ही काय असे बेसिक फॉर्म्युले बघितले असेल, की जसं की आपल्याकडे असं एक राईट अँगल ट्रायंगल दिला जायचा, बरोबर. काय दिला जायचा आपल्याकडे, असा एक राईट अँगल ट्रायंगल दिला जायचा. याला काहीतरी आपण नाव देऊ ए बी सी. इथं काहीतरी तुमचा एखादा अँगल थिटा वगैरे दाखवला, आणि मग तुम्हाला विचारलं जातं की सांगा साइन थिटा बरोबर, कॉस थिटा बरोबर, टॅन थिटा बरोबर, असे काही फॉर्म्युले होते बघा. मग साइन थिटा आपण म्हणायचो समोरची बाजू भागिले कर्ण, अपोजिट साइड डिवाइड बाय हायपो, बरोबर. काय म्हणायचं आपण इथं, अपोजिट साइड, ओएस लिहितो मी शॉर्ट मध्ये, डिवाइड बाय हायपो. अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण, हायपोटेनियस म्हणजे काय, कर्ण. बघा, समोरची बाजू आणि लगतची बाजू असे दोन बाजू असते, एक समोरची असते आणि एक लगतची असते. असे नाव ऐकले असतील, समोरची बाजू, लगतची बाजू. अपोजिट साइड, ऍडजसंट साइड, अपोजिट साइड, ऍडजसंट साइड. यो असायचा हायपोटेनियस, यो काय असायचा, हायपोटेनियस, कर्ण. मग याच्यामध्ये काय शिकलो आपण, बेसिक फॉर्म्युला शिकलो की साइन थिटा, थिटाच्या समोरची बाजू, थिटाच्या समोरची बाजू, अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. लगतची बाजू म्हणजे ही वाली, ऍडजसंट साइड, योचा फॉर्म्युला होता कॉसचा, ऍडजसंट साइड डिवाइड बाय हायपोटेनियस. आणि टॅनचा असतो अपोजिट बाय ऍडजसंट, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट साइड. असे आपले काही बेसिक फॉर्म्युले होते बघा, आठवत असतील. मग याच्यामध्ये आपण साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा हे आपण फाइंड आउट करायचो. मग अपोजिट साइड कोणती बघा याची, ए बी. मग इथं लगेच आपण लिहायचो ए बी भागिले एसी, हायपोटेनस कोण आहे, एसी आहे. कॉस थिटा ऍडजसंट साइड, लगतची बाजू कोण आहे बघा, ही बीसी. मग लगेच इथं आपण लिहिलं बीसी डिवाइड बाय हायपोटेनस एसी. आणि याच दोघांचा भागाकार केला तर एसी एसी कॅन्सल, ए बी भागिले बीसी, किंवा अपोजिट साइड बाय ऍडजसंट, जो असतो टॅन. मग साइन, कॉस, टॅन असे तुम्ही व्हॅल्यू शिकले होत्या.
त्याच्यानंतर तुम्ही काय अशा स्टँडर्ड व्हॅल्यू शिकल्या होत्या बघा. असा टेबल पाठ केला असेल. टेबल होता एक, इथं 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री असे की व्हॅल्यूज होत्या. इकडं साइन, कॉस असा एक पूर्ण चार्ट होता. पूर्ण काय होता आपल्याकडं टेबल होता. आता तो टेबल तुम्हाला पुन्हा पाठ करायचा आहे, पुन्हा लर्न करायचा आहे, कारण की तुम्हाला पुन्हा एकदा यो चॅप्टर परत असणार. तुम्ही 11वीचे स्टुडंट असू द्या, 12वीचे स्टुडंट असू द्या किंवा डिप्लोमाचे स्टुडंट असू द्या, तुमच्याकडं ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर पुन्हा एकदा येणार. म्हणजे ट्रिग्नोमेट्री मध्ये हा जो टॉपिक होता आपला ट्रिग्नोमेट्रीचा 10वी मध्ये खूप कमी टॉपिक होता तो, खूप कमी. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही काय शिकले, बेसिक फॉर्म्युले आणि आयडेंटिटी शिकले. बघा काय काय शिकले तुम्ही, हे जे मी सांगितलं आता बेसिक फॉर्म्युले आणि आयडेंटिटीज. आयडेंटिटीज म्हणजे कोणते, तर ज्याच्यामध्ये स्क्वेअर यायचा बघा, साईनचा स्क्वेअर, कॉसचा स्क्वेअर, टॅन स्क्वेअर, याला आयडेंटिटी आपण म्हणायचो. मग काय होते तिथं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू sec स्क्वेअर थिटा, 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा. हे जे होते याला आयडेंटिटी म्हणतो आपण. काय म्हणतो, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. मग असे बेसिक जे फॉर्म्युले इथपर्यंत तुमचं झालं होतं. काय काय झालं होतं बघा. परत ट्रिग्नोमेट्री धडा आहे, ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आहे मॅथ पार्ट 2 मधला. त्याच्यामध्ये तुम्ही हा पायथागोरस थेरम किंवा मग राईट एंगल ट्रायंगल म्हणू आपण याला, याच्यामध्ये साइन कॉस टॅनचे जे बेसिक फॉर्म्युले काय वापरलं होतं, अपोजिट बाय हायपो, ते बेसिक शिकले होते. त्याच्यानंतर तुम्ही टेबल लर्न केला होता, 30, 60, 90, 45 आणि 0 डिग्री असे स्टँडर्ड व्हॅल्यूजचा तुम्ही टेबल पाठ केला होता की साइन 0 ची व्हॅल्यू किती, कॉस 0 ची किती, हे स्टँडर्ड व्हॅल्यू. त्याच्यानंतर या आयडेंटिटीज तुम्ही पाठ केले होते. आता आपल्याला याच्या पुढे जायचंय. आपल्याला काय करायचं, याच्या पुढे जायचंय. म्हणजे ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण इथपर्यंत आलेलो आहे, 10वी पर्यंत, 9वीला पण होता, 10वीला पण होता, इथपर्यंत आलो. आता आपल्याला याच्या पुढे जायचंय. याच्या पुढे म्हणजे कसं, तर आता याच्यामध्ये थोडा व्हॅल्यू वाढणार. आता आपण 30, 60, 45 आणि अजून तुम्ही याच्यामध्ये काही 1-2 प्रॉब्लेम असे बघितले ज्याच्यामध्ये साइन 105, कॉस 105 असे होते तिथं प्रॉब्लेम. पण आपण काय करणार आता, ते 90 प्लस वाले, 90 प्लस मायनस थिटा वाले होते. असे होते बघा, साइन 90 प्लस मायनस थिटा, बरोबर. म्हणजे 90 मध्ये प्लस मायनस केलं, एक तर प्लस होणार किंवा मायनस होणार. ते असे छोटे मोठे व्हॅल्यू बघितले होते. आता आपल्याला याच्या पुढच्या व्हॅल्यू बघायच्या. आता समजा तुम्हाला अशी व्हॅल्यू आली, कॉस 330, कॉस 330. मग आता ही कशी सॉल्व्ह करणार, म्हणजे आपल्याला काय करायचं, आता ज्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहे तिथून थोडंसं पुढे जायचं. म्हणजे रॅन्डम व्हॅल्यू कोणती पण एक व्हॅल्यू आपण घेणार आणि त्याचं साइन कॉस टॅन कोणती पण, म्हणजे मग त्याच्यामध्ये पण एक पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये पण काय एक पॅटर्न आहे. तेच आपल्याला आता इथं बघायचंय. म्हणजे परत एकदा कोणता चॅप्टर आला, ट्रिग्नोमेट्री. बघा, एक झाला अल्जेब्रा, एक झाला तुमचा स्टॅटिस्टिक, एक झाला तुमचा मॅथ पार्ट 2 मधला ट्रिग्नोमेट्रीचा चॅप्टर. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक टॉपिक होता बघा, एक होता कोऑर्डिनेट जॉमेट्री, एक होता कोऑर्डिनेट जॉमेट्री. याला म्हणायचो आपण निर्देशक भूमिती. निर्देशक भूमिती असा एक चॅप्टर होता बघा, निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री. आता या चॅप्टरला इथं आपण स्ट्रेट लाईन असं म्हणणार. या चॅप्टरला आपण काय म्हणणार इथं आता, स्ट्रेट लाईन. या चॅप्टरला आता म्हणजे या चॅप्टरच्या रिलेटेड जे पुढचे फॉर्म्युले येणार आहे आता, या चॅप्टर मध्ये तुम्ही काय शिकले होते बघा, डिस्टन्स फॉर्म्युला होता, सेकंड्स फॉर्म्युला होता. त्याच्यानंतर तुम्ही इथं स्लोप वगैरे फाइंड आउट केलं बघा, स्लोप, स्लोप वगैरे याच्यामध्ये फाइंड आउट केलं. त्याच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचे सूत्र, अंतराचे सूत्र, डिस्टन्स फॉर्म्युला, सेकंड्स फॉर्म्युला, हे मिड पॉइंट फॉर्म्युला, मध्यबिंदूचे सूत्र, मिड पॉइंट फॉर्म्युला, असं तुम्ही तिथं स्टडी केलं होतं. असे काही प्रॉब्लेम बी बघितले होते की समजा ही एक रेषे, याचा मिड पॉइंट आहे, त्या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा, एक्स कॉमा वाय. कोऑर्डिनेट आपण फाइंड करायचं. यो होता समजा x1 कॉमा y1, यो होता समजा x2 कॉमा y2, आणि मग आपल्याला मिड पॉइंट घेतला, यो याचा मिड पॉइंट घेतला की याचा आपल्याला फॉर्म्युला सांगा. मग आपण या दोघांची बेरीज x1 प्लस x2 भागिले 2, y1 प्लस y2 भागिले 2 असं आपण फॉर्म्युला तिथं वापरलं होतं. म्हणजे याच्यामध्ये काय दिसायला तुम्हाला, कोऑर्डिनेट आलेले आहे, x1 y1, x2 y2. म्हणजे तुमच्याकडं 2 पॉइंट दिले जाणार, तुमच्याकडे असे 2 पॉइंट दिले जाणार, x1 y1 यो x2 y2, असंच सेम x1 y1 x2 y2. आणि
इथून समजा तुम्हाला आता हे दिलेलं आहे x1 y1, हे दिलेलं आहे x2 y2. सिमिलर टाईप मध्ये तिथं पण असंच होतं. आणि आता काय नवीन, तर इथं कुठतरी एक पॉईंट घेतला आपण, इथं कुठतरी एक नवीन पॉईंट घेतला आणि इथून एक लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर, इथून एक लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर अशी. तर याची लेंथ फाइंड आउट करा, याची काय फाइंड आउट करा, लेंथ फाइंड आउट करा. किंवा ही एक रेष होती आणि ही दुसरी रेष आहे, ही काय अशी दुसरी रेष आहे. आणि हे म्हटलं मी ही एक दुसऱ्याला पॅरलल आहे, एक दुसऱ्याला समांतर आहे, एक दुसऱ्याला कसे समांतर. मग यांच्यामधला गॅप फाइंड आउट करा, यांच्यामधला काय फाइंड आउट करा, गॅप फाइंड आउट करा. त्याच्यानंतर दोन लाईनी अशा एक दुसऱ्याला इंटरसेक्ट केल्या, सपोज दोन रेषा अशा एक दुसऱ्याला इंटरसेक्ट केल्या, चालतं असे इंटरसेक्ट केले. याच्यामधला अँगल फाइंड आउट करा, याच्यामधला काय फाइंड आउट करा, अँगल फाइंड आउट करा, त्याचा स्लोप फाइंड आउट करा. तर अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला या कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये, म्हणजेच स्ट्रेट लाईन. आताचा चॅप्टर कोणता आहे, तो स्ट्रेट लाईन. बघा, पहिला अल्जेब्रा, दुसरं आपण स्टॅटिस्टिक नाव बघितलं, तिसरं नाव आपण कोणतं बघितलं, ट्रिग्नोमेट्री, चौथं नाव कोणतं बघितलं आपण, कोऑर्डिनेट जॉमेट्री. म्हणजे सध्याचं नाव आहे त्याचं स्ट्रेट लाईन, निर्देशक भूमिती म्हणजेच की स्ट्रेट लाईन. अशी नावं आपण बघतोय. आणि एक नाव तुम्हाला तर पूर्णपणे नवीन असणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 10वी मध्ये शिकलो होतो, पार्ट 1 मधला लिनियर अल्जेब्रा म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्याच्यानंतर पार्ट 1 मधला स्टॅटिस्टिक नावाचा चॅप्टर, पार्ट 2 मधला ट्रिग्नोमेट्री आणि पार्ट 2 मधलाच कोऑर्डिनेट जॉमेट्री. हे 4 जे चॅप्टर होते आपले, त्याच्याच मध्ये थोडासा ऍडव्हान्स पार्ट, त्याच्याच मध्ये थोडासा पुढचा पार्ट म्हणजे आत्ताच आपलं बेसिक मॅथमॅटिक्स असणार आहे. आणि एक चॅप्टर पूर्णपणे नवीन असणार आहे, एक चॅप्टर पूर्णपणे नवीन असणार आहे. चला आता आपण आपल्या सिलेबस कडे चालू. यो आपला बघा बेसिक मॅथमॅटिक्स M1 चा, बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजेच काय, M1 चा हा आपला सिलेबस आहे. यो काय आपला सिलेबस. आणि त्याची मार्किंग स्कीम आहे 70 मार्काच्या पेपरमध्ये. आपलं जे एंड सेम असतं ना, एंड सेम म्हणजे फायनल एक्झाम, तर ती होणार आहे बघा 70 मार्क्सची. किती मार्क्सची होती, 70 मार्क्सची. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर किती किती मार्काला आहे, तर यो त्याचा आपल्याला MSBT कडून दिलेला पॅटर्न आहे बघा, हा सिलेबस आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आता लगेच लक्षात येईल की अच्छा हे आपले 10वी मध्ये अशा अशा चॅप्टर होते, त्याच्यात पुढे आपल्याला काहीतरी नवीन शिकायचे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्हाला परत एकदा 10वी मध्ये मी जे जे चॅप्टर सांगितले ते पुन्हा एकदा थोडेसे रिवाइज करणं गरजेचं आहे. एकदा रिव्हिजन करून ठेवा, चालतंय. एकदा त्याला रिवाइज करा. डिटर्मिनंट टॉपिक होता त्याला रिवाइज करा, तुम्हाला स्टॅटिस्टिक्सचा काही पार्ट होता त्याला एकदा रिवाइज करा, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले जे होते त्याला रिवाइज करा, त्याला पाठ करा, परत एकदा पाठ करा. तेच आपल्याला लागणार आहे. बघा मग आपल्याकडं आता सिलेबस सांगतो. आता यो आपला सिलेबस M1 चा अल्जेब्रा नाव दिसतंय अल्जेब्रा नाव म्हणजे काय असणार याच्यामध्ये, जो आपण पहिला चॅप्टर सांगितला होता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता ते 2 व्हेरिएबल जे होते, आता त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल वाढवायचा म्हणजे तिसरा व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल x y आणि z असे 3 व्हेरिएबलच येणार. डिटर्मिनंट टॉपिक सांगितला होता, डिटर्मिनंट तो येणार निश्चयक नावाचा. आणि त्याच्यामध्ये एक नाव तुम्हाला नवीन ऍड केलं तर कोणतं, मॅट्रिक्स म्हणून, कोणतं मॅट्रिक्स म्हणून, तो याच्यामध्ये येणार. चला अजून मग तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो याच्यामध्ये आता काय असणार. तर अल्जेब्रा म्हणून आपल्याला 14 मार्काचा चॅप्टर आहे. किती मार्काचा, 14 मार्काचा. तर याच्यामध्ये एक पार्ट येणार बघा मॅट्रिक्सचा, एक पार्ट येणार तुमचा मॅट्रायसेसचा जो आपण आता डिस्कस केला. मग याच्यामध्ये पण काहीतरी नवीन आहे, याच्यामध्ये पण काहीतरी नवीन आहे. आता मॅट्रिक्स तर आपल्याला रिलेट होणार, डिटर्मिनंट सारखा जो असतो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तो मॅट्रिक्स असतो, तशा टाइप मध्ये रिलेट होणार. दुसरा जो पार्ट आहे का, दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं लॉगॅरिथम. तसं तर फर्स्ट चॅप्टर लॉगॅरिथम आणि पूर्णपणे आता तुम्हाला नवीन आहे, पूर्णपणे काय नवीन, याच्या आधी तुम्ही नाव सुद्धा त्याचं ऐकलं नसेल लॉगॅरिथमचं, पूर्णपणे एक नवीन चॅप्टर आहे. आणि तिसरा एक पार्ट आहे पार्शियल फ्रॅक्शन. तिसरा एक पार्ट आहे पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे बघा तुम्हाला दिलेला युनिट नंबर 1, याला काय म्हटलं जातं, युनिट नंबर 1. आणि त्या युनिट नंबर 1 मध्ये हे 3 चॅप्टर आहे. युनिट नंबर 1 मध्ये हे 3 चॅप्टर आहे. पहिला चॅप्टर आहे आपला लॉगॅरिथमचा, दुसरा आहे मॅट्रायसेसचा आणि तिसरा आहे आपला पार्शियल फ्रॅक्शनचा. असे 3 चॅप्टर त्याच्यामध्ये दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला मॅट्रिक्स टॉपिक एक करायचं आहे व्यवस्थित, लॉगॅरिथम करायचं आणि पार्शियल फ्रॅक्शन, तेव्हा जाऊन तुमचा पहिला युनिट अल्जेब्रा संपन्न. किती मार्काचा, 14 मार्काचा. त्याच्यानंतर तुम्हाला मी जे म्हटलं तर डिटर्मिनंट पक्क करा. का बरं पक्क करा, तर हा जो चॅप्टर आहे बघा अल्जेब्रा, याच्यामध्ये क्वेश्चन येणार आहे तुम्हाला डायरेक्ट 6 मार्कासाठी. किती मार्कासाठी, 6 मार्कासाठी. फायनल एक्झाम मध्ये 6 मार्काला आणि युनिट टेस्ट मध्ये सुद्धा 4 मार्काला तो क्वेश्चन विचारतातच.
4 मार्कासाठी आणि फायनल एक्झाम मध्ये एक क्वेश्चन 6 मार्काला, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिटर्मिनंट लागणार म्हणजे लागणार. फिक्स कोणता टॉपिक लागणार आहे? डिटर्मिनंटचा. तिथं तुम्ही प्लस मायनसचे रूल पण चुकू शकत नाही. ते जर चुकलं त्याच्यामध्ये तिथं मार्क कट होते. ते आपण डिटेलमध्ये जेव्हा टॉपिक घेणार आहे त्याच्यामध्ये मी सांगणार. दुसरा पार्ट आहे बघा ट्रिग्नोमेट्री. दुसरा पार्ट कोणता आहे? ट्रिग्नोमेट्री. मग याच्यामध्ये पण काही पार्ट आहे बघा नवीन. याच्यामध्ये पण तुम्हाला आता काय शिकायचंय? इथं आता मी नुसतं नाव लिहितो. आता जेव्हा शिकणार तुम्ही, जेव्हा तो टॉपिक तुम्हाला शिकवला जाणार तेव्हा तुम्हाला ते समजत चला. एक टॉपिक आहे बघा अलाइड अँगल म्हणून, एक येणार तुम्हाला मल्टिपल अँगल, एक येणार फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. चालतं, फॅक्टराइज डिफॅक्टराइज फॉर्म्युले. आणि एक चौथा टॉपिक येणार इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. मग याच्यामध्ये काय लागणार? तर याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युले पाठ असणं जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये काय करायचं? आपल्याला जास्तीत जास्त फॉर्म्युले रिवाइज करायचे, त्याला पाठ करायचं, सारखं सारखं रिवाइज करायचं, पाठ करायचं. चालतं का बरं? तर हा जो टॉपिक आहे आता मी जो म्हटला मल्टिपल अँगल, अलाइड अँगल, हे फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन, त्यानंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री, याला फॉर्म्युला शिवाय ऑप्शन नाहीये. तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावंच लागते. म्हणून लक्षात ठेवा, वाटलंच तर 2 दिवस सेपरेट याच्यासाठी द्या फॉर्म्युले पाठ करण्यासाठी, पण हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यानंतर हा टॉपिक आला असं बघा आता लक्षात तुमच्या स्ट्रेट लाईन. याच्यामध्ये काही एक्स्ट्रा नाही आहे. एक्स्ट्रा कुठं होतं? इथंच होतं बघा. अल्जेब्रामध्ये हे 3 चॅप्टर आहे, ट्रिग्नोमेट्रीमध्ये 4 चॅप्टर आहे, असे 7 चॅप्टर म्हणजे याचे टॉपिक आहे. समजा ते छोटे छोटे एक टॉपिक आहे, त्याला आपण चॅप्टर पण म्हणू शकतो. अलाइड अँगलचा, मल्टिपल अँगलचा, फॅक्टराइज डिफॅक्टराइजचा. त्याच्यानंतर 3 नंबरचा टॉपिक कोणता आहे बघा आपला? 3 नंबरचा युनिट स्ट्रेट लाईन. तिसरा युनिट कोणता आहे आपला? स्ट्रेट लाईन. मग तुम्हाला म्हटलं मी स्लोप फाइंड आउट करा, डिस्टन्स फाइंड आउट करा, लाईन लेंथचं डिस्टन्स फाइंड आउट करा, डिस्टन्स बिटवीन पॅरल फाइंड आउट करा, पॅरल लाईन फाइंड आउट करा. त्यानंतर अँगल फाइंड आउट करायचा, लाईनच्या मधला अँगल, त्याचा स्लोप फाइंड करायचं. तर हे सगळं कोऑर्डिनेट जॉमेट्री, ज्याच्यामध्ये आपल्याकडे असे कोऑर्डिनेट असतात x1, y1, म्हणजे आपल्याकडे असं ब्रॅकेटमध्ये 3,4 असा एक नंबर दिला. तर हे झाले कोऑर्डिनेट. तर पहिला नंबर नेहमी x चा असतो, दुसरा नेहमी y चा असतो. पहिला नेहमी कोणाचा असतो? x चा, दुसरा नेहमी कोणाचा असतो? y चा. तर अशा टाईपनं आपण त्याला रिलेट करतो. यो स्ट्रेट लाईन 8 मार्कासाठीचा चॅप्टर आहे बघा. त्याच्यानंतर याच्याबद्दल आपण सगळ्यात शेवटी बोलू, डिफरन्शियल कॅल्क्युलस. तुम्हाला म्हटलं होतं मी एक नवीन चॅप्टर येणार आहे. यो लास्टचा पहिले बघा, स्टॅटिस्टिक्स, सगळ्यांचा फेवरेट चॅप्टर. म्हणजे असा कोणताच विद्यार्थीने जो चॅप्टर करत नाही, कारण की यो चॅप्टर सगळ्यांना सॉल्व्ह करता येतो. का बरं येतो? याच्यामध्ये फॉर्म्युले कमी आणि सिंपल स्टेप्स आहे. स्टेप कशाचे? सिंपल. म्हणून म्हटलं सगळ्यांचा फेवरेट चॅप्टर कोणता? स्टॅटिस्टिक नावाचा. किती मार्काला दिला बघा? 14 मार्कासाठी दिलेला आहे. किती मार्कासाठी दिलेला आहे? 14 मार्कासाठी. म्हणजे यो चॅप्टर तुमचा किती मार्काला येणार? स्टॅटिस्टिक 14 मार्काला फायनल एक्झाम मध्ये. चालतं, फायनल एक्झाम मध्ये स्टॅटिस्टिक चॅप्टर किती मार्काला येणार आहे? 14 मार्काला. पण हा चॅप्टर तुम्हाला कधी शिकायला भेटन? शेवटी. का बरं? लास्ट चॅप्टर आहे. म्हणजे तुमचं सेकंड युनिट टेस्ट मध्ये येणार. पहिल्या युनिट टेस्ट मध्ये तर हे दोनच असतील. पहिल्या टेस्ट मध्ये तुम्हाला हे दोन, किंवा कधी कधी फक्त यो एक चॅप्टर आणि याचा अर्धा सिलेबस असं पण होऊ शकतं. आता ते डिपेंड करतं, कॉलेजवरती डिपेंड करणार की तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकायला आहे. मग त्याच्यामध्ये आपला किती सिलेबस झाला त्याच्यानुसार मग युनिट टेस्टचा पेपर तुमचा होत असतो. पण लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्या टेस्टसाठी या 2 चॅप्टरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चालतं, हे पहिले 2 जे युनिट आहे आपले अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्री, हे तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग पुढच्या युनिट टेस्टला तुम्हाला 3 चॅप्टर, कारण की पुढच्या टेस्टला आपला टाइम जास्त असतो. चालतं, टाइम जास्त भेटतो, त्यामुळं हे 3 तिथं भेटतील. त्यातला मग सगळ्यात मेन कोणता आहे आपला? स्टॅटिस्टिक, सिंपलवाला, जो प्रत्येकाला जमतोच. कारण की आपल्याकडं आता इथं कॅल्क्युलेटर अवेलेबल असतं. आपल्याकडं युनिट टेस्ट असू द्या किंवा मग तुमची फायनल एक्झाम असू द्या, तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड असतं. का बरं? कारण की याचे जे कॅल्क्युलेशन आहे बघा स्टॅटिस्टिक्सचे, त्याचे आपण आता काही प्रॉब्लेम असतील की ते मॅन्युअली सॉल्व्ह होते, आणि काही असतात की जे आपल्याला कॅल्क्युलेटरवर करायचे असते. तर कॅल्सी तुम्ही घेऊन जाऊ शकता. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये म्हणजे जिथं न्यूमेरिकल आहे, न्यूमेरिकल जिथे येणार तर त्या ठिकाणी इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपल्याला कॅल्सी अलाउड असते. चालतं, पेपरमध्ये सुद्धा घेऊन जाता येते, कॅल्क्युलेटर घेऊन जाता येतं.
त्याच्यानंतर याच्याबद्दल बोलू. आता काय बघा, नवीन टॉपिकचं नाव आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस. नवीन चॅप्टर काय बघा, डिफरन्शियल कॅल्क्युलस. किती मार्काला दिलेला आहे? 20 मार्काला. आधी कसं होतं, आधीच्या स्कीम मध्ये यो चॅप्टर जो होता तो सेकंड सेमिस्टर मध्ये असायचा, पण आता के स्कीम चालू झालेली आहे 2023 पासून. हा जो टॉपिक आहे, हा जो चॅप्टर आहे तो फर्स्ट सेम मॅथमॅटिक्स मध्ये टाकलेला आहे, बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये. आणि याचा जो सेकंड पार्ट असतो इंटिग्रेशनचा, तो पुढच्या सेमिस्टर मध्ये बघायला भेटणार. पण हा जो डिफरन्शियल कॅल्क्युलस आहे, यो तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट करणं गरजेचं आहे. का बरं? तर यो म्हणजे काय आहे, हा चॅप्टर जसं मी तुम्हाला म्हटलं 10वी मध्ये यो पहिला, दुसरा, तिसरा आणि यो 5वा चॅप्टर. 10वी मध्ये तुम्ही याच्या रिलेटेड टॉपिक शिकलेले, म्हणजे तुम्हाला एक बेस माहिती आहे काय असतं. पण डिफरन्शियल कॅल्क्युलस पूर्णपणे नवीन आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे काही नवीन फॉर्म्युला म्हणजे नावं तर येत असतील बघा. ट्रिग्नोमेट्री मधले काही नावं येतील, साइन कॉस टॅन, सेक कोसेक कॉट, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, तसे काही नावं येतील या चॅप्टर मध्ये. त्याच्यानंतर आपण लॉगॅरिथम शिकायलो इथं बघा, लॉगॅरिथम शिकायलो, त्याच्या रिलेटेड पार्ट इथे येणार. म्हणजे लॉगचे काही फंक्शन येतील, नंतर लॉगॅरिथमचे काही फंक्शन येतील, एक्सपोनेन्शियलचे काही फंक्शन येणार आणि ट्रिग्नोमेट्रीचे काही फंक्शन येणार आणि काही अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक म्हणजे ज्याच्यामध्ये एक्स प्रेझेंट असतं, वाय प्रेझेंट असतं, त्याला म्हणतो आपण अल्जेब्रिक फंक्शन. तर अशा टाईपचे काही फंक्शन येतील, ते आपल्याला इथं बघायचे आणि त्याचे नवीन फॉर्म्युले बनणार. काय बनणार त्याचे? नवीन. बघा, हे जे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, हे जे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, याचा सुद्धा वापर तुम्हाला इथं करायचा आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये. बरं, हे जे टॉपिक आहे का ट्रिग्नोमेट्री आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस, याच्यावरतीच आपला पुढचा जो सब्जेक्ट आहे बघा, अप्लाइड मॅथमॅटिक्स टू सेकंड सेम मध्ये येणारा, तर तो याच्यावरतीच डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युले पुन्हा एकदा सेकंड सेमिस्टर मध्ये लागणार आहे. त्यामुळेच मी म्हणतो की ट्रिग्नोमेट्री हा जो डिफरन्शियल कॅल्क्युलस पूर्णपणे नवीन सब्जेक्ट आहे. याला आपण असा सिम्बॉल मध्ये डी बाय डीएक्स असं लिहितो, डी बाय डीएक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे तुम्हाला वर्ड समजणार नाही, कारण की अजून तुमचा टॉपिक सुरूच नाही झालेला. फक्त इथं नाव सध्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि काय याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपण याच्यामध्ये ऍप्लिकेशन सुद्धा बघणार आहे. हे डिफरन्शियल कॅल्क्युलसचे ऍप्लिकेशन, जसं की टँजंट आपण ड्रॉ करतो, नॉर्मल ड्रॉ करतो. चालतं टँजंट, सर्कल वरती आपण टँजंट ड्रॉ केली, तशीच कर्व वरती 10वीला केलेलं आहे बघा. टँजंटचा आपल्याला टॉपिक होता एक सर्कल चॅप्टर मध्ये असन किंवा मग जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये असन. टँजंट आपण ड्रॉ करायचो, त्याची नॉर्मल म्हणजे टँजंटला जी परपेंडिक्युलर असते त्याला आपण नॉर्मल म्हणतो. तर त्याच्या रिलेटेड इक्वेशन आपण इथं तयार करणार. त्याच्या रिलेटेड आपण काय करणार, इथं इक्वेशन तयार करणार आणि याचा वापर आपण मॅक्झिमम वेळेस डेरिव्हेशन साठी करतो. आता डेरिव्हेशनचा जो पार्ट आहे तो आधी पण तुम्हाला 9वी 10वीला होता, पण त्याच्यामध्ये मग मॅक्झिमम वेळेस आपल्याला असं झालं की तो टॉपिक तिथं समजला नसतो, समजत नाही. का बरं? तर तो याच्या रिलेटेड आलेला असतो, डिफरन्शियल कॅल्क्युलस किंवा इंटिग्रेशनच्या रिलेटेड आलेला असतो. आता तो टॉपिक तुम्हाला इथं समजून नाही, क्लिअर कट समजून नाही, कारण की आपण यो डेरिव्हेटिव्हचा पार्ट शिकणार आहे. याचं मॅक्झिमम यूज कुठं होणार आहे, तर आपण पुढे चालून काही फॉर्म्युले डिराईव्ह करणार. वेगळे सब्जेक्ट आहे आपल्याला पुढे गेल्यावरती इंजिनिअरिंग फील्डमध्ये वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे सब्जेक्ट आहे. मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असो, मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, त्या ठिकाणी आपण काही रिलेटेड इंजिनिअरिंग रिलेटेड फॉर्म्युले तयार करतो. मेजरमेंट घेण्यासाठी म्हणा, हलतं आपण काय करतो, फॉर्म्युले तयार करतो. आणि ते फॉर्म्युले तयार करण्यासाठी आपल्याला या डिफरन्शियल कॅल्क्युलस चॅप्टरचा, इंटिग्रेशनचा आपल्याला वापर होतो. म्हणून यो चॅप्टर आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ऍप्लिकेशन बेसनं. यो चॅप्टर आपल्याला सगळ्यात जास्त, आणि यो ट्रिग्नोमेट्री यो आपल्याला सगळ्यात जास्त डिटेल स्टडी करायचा आहे. रिपीट याचे फॉर्म्युले प्रॅक्टिस करायचे. जेवढं जास्त वेळेस तुम्हाला रिव्हिजन करता येईल. मी काय म्हणालो, हा डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि ट्रिग्नोमेट्री तुम्हाला आता टाइम कमी आहे समजा, चालतं नोव्हेंबरच्या एंडिंगला आपली एक्झाम होऊ शकते, तर तोपर्यंत तुमचा कमीत कमी 5 वेळेस आता बघा, जे स्टुडंट आपल्याकडे क्लासला येतात का, त्यांचं मी कमीत कमी 5 वेळेस तरी हे चॅप्टर रिवाइज करून घेतो, 5 वेळेस तो रिव्हिजन करून घेतो. आता समजा जे स्टुडंट नाही येत आपल्या इथे, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी सेल्फ किती वेळेस, कमीत कमी 5 वेळेस हा जो चॅप्टर आहे 5 वेळेस तुमच्या हाताखालून तो गेला पाहिजे. का बरं सांगतोय, की इंजिनिअरिंग म्हटलं की ट्रिग्नोमेट्री येणारच. हे नीट फायनल लक्षात ठेवा. इंजिनिअरिंग म्हटलं की तुम्हाला यो ट्रिग्नोमेट्री शेवटपर्यंत येणार, शेवटपर्यंत. जोपर्यंत तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करणार तोपर्यंत तुम्हाला हा ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आणि हा डिफरन्शियल कॅल्क्युलस सोबत चालणार म्हणजे चालणार. आता जर तुम्ही
एखादं स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट मध्ये असणार, स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये काम करत असणार, मग वेगवेगळे डिपार्टमेंट आहे आपले. तर स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिकचा पार्ट येणार. पण इंजिनिअरिंग फील्ड मध्ये सगळीकडं तुम्हाला सगळ्यात जास्त वापर कोणाचा होणार आहे? ट्रिग्नोमेट्रीचा. आपले जेवढे काही डॅम्स आहेत बघा, डॅम्स असतील, आपण जे काही वस्तू तयार करतो, एखादी मशीन असन, मशीन घ्या किंवा एखादं कोणतंही, आपण आता तुम्ही एक्झाम्पल बघितले असन बघा, बोटचे त्याचे जहाजाचे एक्झाम्पल बघितले असन, की आपल्याला एखादी मिसाईल लॉन्च करायची आहे, मिसाईल वगैरे लॉन्च करायची असन, तर त्या ठिकाणी आपल्याला एम घ्यायचा असतो, एम घ्यायचा असतो. त्यासाठी सुद्धा आपण कशाचा वापर करतो? ट्रिग्नोमेट्रीचा. तिथं सुद्धा कशाचा वापर केला जातो? ट्रिग्नोमेट्रीचा. जसं की आता तुम्हाला एक मूवीचं सीन आहे बघा, गाझी अटॅक मूवी मध्ये अशा टाईपची आपली सबमरीन असते, पाण्याच्या आतमध्ये काय असते? अशी सबमरीन. मग तुम्हाला इक्वल लेवलला असन तर इथं निशाणा थोडा चुकू शकतो, म्हणून काय केलं, थोडंसं सबमरीनला खाली घेतलं जातं आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपला असा एम केला जातो. मग एम करण्यासाठी सुद्धा तिथं कॅल्क्युलेशनची गरज पडती. एम करण्यासाठी सुद्धा तिथं काय, कॅल्क्युलेशनची गरज पडती. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या इथं ट्रिग्नोमेट्रीचा यूज होतोच बघा. बिल्डिंगची हाईट मोजायची आहे, तुम्हाला असे एक्झाम्पल होते, बिल्डिंगची हाईट मोजा, किंवा मग ट्री असन, एखादा लॅडर असन, त्याची हाईट मोजा, किंवा डिस्टन्स मोजा. तर त्यासाठी आपण कशाचा वापर करायचो? ट्रिग्नोमेट्रीचा. याचा अर्थ काय झाला? आपले वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतील, मशिनरी असतील, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री दिसणार म्हणजे दिसणार. त्याच्याशिवाय आपले इन्स्ट्रुमेंटच वर्क करत नाही. त्याच्यावरतीच आपले मेन इन्स्ट्रुमेंट चालते. चालतं. मग लक्षात ठेवा, यो चॅप्टर आणि ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मॅक्झिमम रिवाइज करा. स्टॅटिस्टिक तुम्हाला पास होण्यासाठी भरपूर मदत करण. आणि अल्जेब्रा मॅट्रिक्स जो चॅप्टर आहे तुमचा, आता इथं पार्शियल फ्रॅक्शन, लॉगॅरिथम आणि मॅट्रायसेस, यो तुमचा पहिल्या टेस्टला असणार आहे. मग पहिल्या टेस्टसाठी आपल्याला जास्तीत जास्त मार्क कव्हर करायचे, 30 पैकी 30च घ्यायचे. त्यासाठी सुरुवातीला याच्यावरती जास्त फोकस ठेवायचा. आता जेव्हा आपण नवीन नवीन आलेलो आहे, तर सगळ्यात जास्त फोकस तुमचा याच्यावरती असू द्या. आणि जसं तुमचं एक 15-20 दिवस झालं स्टडी, याचा 15-20 दिवस तुम्ही याचा स्टडी करणार, ते झाल्यावरती सगळ्यात पहिले किंवा तुमचा हे चॅप्टर चालू होण्या अगोदर याचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. चालतं. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सर्वात अगोदर तुम्हाला पाठ करायचे. चालन. तर असा आपला सिलेबस आहे बघा. आपण आता जसं जसं वेळ भेटन तसं तसं मी या टॉपिक रिलेटेड, जसं की लॉगॅरिथम टॉपिक आहे, मॅट्रिक्स आहे, पार्शियल फ्रॅक्शन आहे, याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आलेले असतील प्रिव्हियस पेपरमध्ये, त्याचे सुद्धा तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. का बरं सबस्क्राईब? कारण की जसं मी व्हिडिओ अपलोड केला याच्यावरती आपल्या चॅनलवर, तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार. नोटिफिकेशन आलं की तुम्हाला लगेच समजेल की आज कोणता व्हिडिओ आलेला आहे, आणि तो व्हिडिओ बघायचा, ते व्यवस्थित नोट डाऊन करायचं. प्रिव्हियस इयर पेपरचं, मी काय म्हणतो, प्रिव्हियस इयर पेपरचे जेवढे क्वेश्चन असतील, जेवढे क्वेश्चन आपल्या रिलेटेड टॉपिकचे असतील, ते सर्व मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे. त्यासाठी रेग्युलर याच्यावरती चॅनलवरती राहा. तुम्हाला सगळं काही या चॅनलवरती भेटणार आहे. मॅथ रिलेटेड आपलं जो काही टॉपिक चालणार आहे ते सगळं तुम्हाला या चॅनलवरती भेटन. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला. आणि तुमचे काही डाऊट असतील, काही आणखी इन्क्वायरी असन, तुम्हाला काही वाटत असन की आम्ही कोणते फॉर्म्युले कुठून कसे पाठ केले पाहिजे, तर ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कमेंटमध्ये टाईप करा. किंवा मग तुम्हाला जास्तच की अडचण असन, जर आता भरपूर वेगळ्या वेगळ्या ठिकाणामध्ये आपण गेलेलो आहे, समजा आता घरापासून थोडंसं लांब गेलेलो आहे, बरोबर, घरापासून थोडंसं लांब गेलेलं आहे, आणि जर समजत नसन की आता नेमका अभ्यास कोणता करायचा आहे, चालन, तुम्हाला समजत नसन की आता आपली टेस्ट येणार आहे, युनिट टेस्ट येणार आहे किंवा फायनल एक्झाम येणार आहे, आणि तुम्हाला जर वाटत असन की अडचण, तर तुम्ही मला ह्याच्यावरती कॉल करू शकता. तुम्हाला नंबर देऊन ठेवतो. काही अडचण असन, काही डाऊट असन, कोणतं पुस्तक वापरायला पाहिजे, कोणत्या नोट्स वापरायला पाहिजे, किंवा आमच्याकडे काही नोट्स असतील ते तुम्हाला लागत असतील, तर तुम्ही याच्यावरती संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. कॉल करण्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, जेणेकरून मग आता व्हॉट्सअपवरती कसं आहे, आता लेक्चर चालू असेल तर मी कॉल घेऊ नाही शकत, त्यासाठी तुम्ही याच्यावरती संपर्क करा. तुम्हाला ऑनलाईन क्लास सुद्धा करायचा असेल, कोणाला समजा क्रॅश कोर्स बॅच करायची असेल, आता आपण कसं करतो याच्यामध्ये, जसं जसं टाइम भेटतो, 15 दिवस 20 दिवस असे 15-20 दिवसाचे आपण क्रॅश कोर्स बॅच सुद्धा लॉन्च करतो. क्रॅश कोर्स कशासाठी असतो की आपण
3 महिने स्टडी केलं, आता त्याला रिवाइज करायचंय, 15 दिवसामध्ये आपल्याला रिवाइज करायचं, तशा बॅच पण आपण इथं घेतो ऑनलाईन मोडमध्ये. असं कसं असणार ते ऑनलाईन मोडमध्ये. आणि जर तुम्ही जालन्याचे असतील, जालन्यामध्ये राहणारे असतील, तर तुमच्यासाठी आपण ऑफलाईन क्लास सुद्धा इथं अवेलेबल आहे. तुम्ही ऑफलाईन मध्ये सुद्धा येऊ शकता. नंबर नोट डाऊन करून ठेवा आणि काही अडचण असेल तर संपर्क करा. थँक्यू.